ओपननूपमध्ये तुमचं स्वागत आहे. चला ऐकूया थेट इंटरनेटवरून. सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू झालेला वाद चांगलाच गहिरा झाला आहे. राज्य सरकारने अलीकडेच शाळांमध्ये हिंदी विषय पहिल्या इयत्तेपासून अनिवार्य करणारे त्रिभाषा धोरण लागू केले. याला मराठी प्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञांकडून तीव्र विरोध झाला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव गट पर्यंत सर्वजण एकत्र आले आणि आवाज मराठीचा या घोषणेसह रस्त्यावर उतरलो. परंतु ही आंदोलनं केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली नाहीत. मीरा रोडमध्ये एका दुकान मालकाला मराठीत बोलल्यामुळे मारहाण झाली. भायंदरमध्ये एका खाद्य विक्रेत्यावर, डोंबिवलीत 2 महिलांवर आणि बेलगावीमध्ये बस कंडक्टरवर फक्त त्यांच्या भाषेमुळे हल्ले झाले. एका महिलेला तर एक्सक्यूज मी असं इंग्रजीत बोलल्यामुळे मारहाण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले, मराठीचा अभिमान असावा, पण कायदा हातात घेणं अजिबात मान्य नाही. आदित्य ठाकरे यांनीही सांगितलं की मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, पण हिंसक मार्ग चुकीचा आहे. व्यापारी संघटनांनीही शासनाकडे या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकारांवर तीव्र टीका केली असून काहींनी तर याला थेट दहशतवादी मानसिकता असं म्हटलं आहे. मराठी भाषा हा आपल्या अस्मितेचा भाग आहे, पण इतरांवर ती जबरदस्ती लादणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. भाषा प्रेमाने शिकवावी लागते, दहशतीने नव्हे. ताज ओपननूपकडून इतकंच. लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आमचा इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.